अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की माणूस असतो तो माणसावरच काळ जळतो बरं। बघा, आपण हे जीवन जगताना या संसारामध्ये असे अनेक प्रसंग पाहतो की माणूस असतो ना, माणसाचंच अहित करत असतो। मनुष्य मनुष्याला दुःख देत असतो। कारण का? कारण त्याला स्वतःचं स्वतःचं हित साधायचं असतं। पण समर्थ सांगत आहेत की जर तू दुसऱ्याला दुःख देऊन जर स्वतःचं हित साधत असेल तर त्याचं तुला पुण्य लागेल का? तर कधीच लागणार नाही। उलट तुझ्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होईल। म्हणून माणूस असतो ना, माणसावर जळायला लागला की समजून जायचं की स्वतःची अधोगती व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, म्हणजेच काय? म्हणजेच माणूस माणसालाच का मारत असतो? आणि असा कोणता मनुष्य आहे की ज्याला कुत्र्याचा जन्म मिळतो? बघा, या सर्व प्रश्नांची उत्तर बघा आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख देण्याचा प्रयत्न करत असतो, आपण जेव्हा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद हिरवून घेण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याचं भोग असतात ना, त्या कर्माचे भोग प्रत्येकाला भोगावे लागतात। आणि हे भोग भोगल्याशिवाय आपला मृत्यू होत नाही। कारण हा कलियुग आहे। इथे जेवढं तुम्ही पाप कराल ना, ते इथेच फेडायचं आहे। कारण हा कलियुगाचा नियमच आहे की इथे तुम्ही चांगलं करा तर तुम्हाला मृत्यूनंतरचा प्रवास आहे ना, तो सुद्धा आनंदामध्ये निघून जाईल। पण मनुष्याला हे कळतं का? कधीच कळत नाही। समर्थ सांगत आहे की या मनुष्याचं बघा जीवन सार्थक करण्यासाठी, या मनुष्याचं जीवन सुंदर करण्यासाठी संतांनी आहे ना, संतांनी तुझ्यासाठी सार बाजूला काढून ठेवलं आहे। जेणेकरून त्या साराचं या मनुष्याने प्राशन करावं, या मनुष्याने त्या साराचा उपयोग करावा आणि आपले जीवन सुखमय करावं। सार म्हणजे काय? बघा, गाईचं दूध ज्याप्रमाणे असतं आणि त्या गाईच्या दुधापासून बघा आपण जेव्हा गाईच्या दुधापासून तूप काढतो, बघा गाईचं दूध जेव्हा असतं, बघा गाईचं दूध 60-70 रुपये बघा लिटर असतं। पण ज्या दिवशी आपण त्या दुधामधून तूप काढतो तर तूप किती महाग असतं? 1200 रुपये। बघा, ज्या परिसरामध्ये वेगवेगळा तुपाची बघा किंमत ठरवलेली असते। म्हणजेच काय? म्हणजे त्या दुधामधून जे सार असतं ना, ते संतांनी काढून ठेवलेलं आहे। ते नाम काढून ठेवलेलं आहे आणि त्या नामाचा योग्य उपयोग करून आपल्याला हे जीवन बघा जगायचं आहे। पण मनुष्य असं करतो का? बघा, कधीच करत नाही। म्हणून संतांनी बघा हे नाम जेव्हा काढून ठेवलं ना, तेव्हा त्यांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। पण ते मनुष्याला कळतं का? कधीच कळत नाही। बघा, आपण पाहत होतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न की माणूस माणसाला का मारतो? माणूस माणसावर का जळतो? माणूस माणसाच्या जीवनामध्ये दुःख का निर्माण करतो? नक्की त्याचा काही फायदा असतो का? बघा, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला अगोदर एका उदाहरणाद्वारे हे स्पष्ट करायला लागेल। बघा, एका शहरामध्ये एक राजा राहत होता आणि एके दिवशी बघा तो राजा त्याच्या नगरामध्ये फिरण्यासाठी निघाला आणि फिरता फिरता एक कुत्रा त्या राजाला चावला। बघा, हे पाहून राजाला खूप राग आला आणि ताबडतोब त्याच्या महलामध्ये आला आणि राजवैद्याकडून
त्याचा उपचार करून घेतला. परंतु त्या राजाला त्या दिवसापासून कुत्रा जातीचा तिरस्कार वाटू लागला. राजा विचार करू लागला, मी तर त्या कुत्र्याचं काहीच वाईट केलं नव्हतं आणि तरीही तो कुत्रा मला का चावला असावा. कुत्रा जात मनुष्यासाठी ठीक नाही. त्यांनी त्याच्या मंत्र्याला सांगून बघा त्या नगरातील सर्व कुत्र्यांना मारण्याचा आदेश दिला. आणि मंत्र्याला त्या राजाची ही गोष्ट योग्य वाटली नाही. बघा मंत्री विचार करू लागला, अपराध तर एका कुत्र्याने केला आहे, मग बाकीच्यांना शिक्षा का द्यावी. बघा आणि जसं असेल तर मग हे असं असेल तर मग राज्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काही फरक राहिला नाही. बघा परंतु राजाच्या आज्ञेच्या विरोधात बघा आपल्याला जाता येत नाही असा मंत्र्यांनी विचार केला. आणि त्यानंतर तो राजाला म्हणाला, आपण असं काहीतरी काम करायला हवं की ज्यामुळे कुत्रे पण मरतील आणि आपल्याला दोषही लागणार नाही. बघा राजाने विचारलं, असं कोणतं काम आहे. तेव्हा त्या मंत्री म्हणाला, महाराज एक काचांचा महाल बनवा आणि त्या महालामध्ये रोज एका कुत्र्याला पकडून सोडून द्यावं. बघा तो कुत्रा स्वतःची प्रतिमा पाहिल आणि भुंकून भुंकून मरून जाईल. बघा आणि यामुळं असं होईल की कुत्राही मरून जाईल आणि त्याचा पाप आपल्याला लागणार सुद्धा नाही. राजाला मंत्र्याची ही गोष्ट खूपच आवडली. राजाने एका मोठ्या रूममध्ये खूप सारे आरसे लावले आणि त्या रूममध्ये कुत्र्याच्या खाण्याच्या सर्व गोष्टी ठेवण्यात आल्या. आता रोजच्या रोज एका कुत्र्याला पकडून बघा तो राजा त्या रूममध्ये सोडत असे. कुत्रा पूर्ण रात्र स्वतःचं प्रतिबिंब पाहून त्याच्यावर भुंकत असे. कधी तो त्याला चावण्यासाठी धावायचा आणि असं केल्यामुळं तो जोर जोरात बघा आरशाळा आदलायचा आणि अशा प्रकारे भुंकून भुंकून टक्कर मारून तो सकाळपर्यंत मरून जायचा. बघा सकाळी राजाची नोकर त्या कुत्र्याला बाहेर फेकून द्यायचे आणि अशा प्रकारे राजाने खूप साऱ्या कुत्र्यांना मारून टाकले. एके दिवशी त्या नगरामध्ये एक महात्मा आला आणि त्या महात्म्याच्या सोबत एक कुत्रा होता. कुत्र्याला पाहून राजाच्या सैनिकांनी त्या कुत्र्याला पकडलं. महात्म्यानं विचारलं, हे सैनिक तुम्ही हा कुत्रा घेऊन कुठे चालला आहात. हा कुत्रा माझा पालतू कुत्रा आहे. आणि राजाच्या सैनिकांनी सांगितलं, तुम्हाला माहीत नाही का, आमचे राजसाहेब कुत्र्यांना पकडून एका काचांच्या रूममध्ये त्याला सोडून देतात आणि सकाळपर्यंत कुत्रा स्वतःवरच भुंकून त्याचा जीव गमावतो. बघा राजा हे सर्व त्यासाठी करतात कारण राजाला एक कुत्रा चावला होता आणि असं केल्यामुळं राजसाहेब यांना स्वतःला कुत्र्याला मारण्याची काहीच गरज लागत नाही. कुत्रा स्वतःहूनच मरून जातो. त्या काचांच्या महालाचं सर्व रहस्य महात्माजींना समजलं. त्यांनी सैनिकांजवळ 1 दिवसाची मुदत मागितली. ते म्हणाले, राजाची आज्ञा आहे त्यामुळं मी मनाई तर करू शकत नाही, परंतु तुम्ही माझ्या कुत्र्याला उद्या घेऊन जा. सैनिक बोलले, ठीक आहे. बघा आणि ते निघून गेले. इकडे महात्माजींनी काय केलं, त्यांच्या कुत्र्याला खूप शिकवलं. बघा तो कुत्रा आधीच समजूतदार पण होता, परंतु महात्माजींनी त्याला आणखी समजावलं आणि त्याच्या डोक्यावर एक टिळा लावला. महात्माजींनी त्या कुत्र्याला सांगितलं, हे श्वान, जेव्हा तुला डोक्यावर टिळा लावलेला कुत्रा दिसेल मग ते कितीही असू दे, तू त्यांच्यावर भुंकू नकोस, त्यांना वाचवण्यासाठी जाऊ नकोस. ते सर्व तुझेच भाऊ आहेत, त्यांच्यावर चुकणे हल्ला करू नकोस. त्या महात्मांनी पुढच्या दिवशी सर्व शिकवून समजावून कुत्र्याला डोक्यावर टिळा लावून राजाकडे पाठवलं. आणि बघा त्या शिपायांनी त्या कुत्र्याला आरशांच्या रूममध्ये सोडलं. रूममध्ये पोचल्यावर त्या कुत्र्यानं पाहिलं की चारही बाजूला टिळा लावलेले कुत्रे आहेत आणि त्या सर्व कुत्र्यांना पाहून महात्माजींच्या कुत्र्याला समजलं की हे सर्वच माझे भाऊ बहीण आहेत, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण वागायला पाहिजे.
त्यांच्यावर भुंकायला नाही पाहिजे. त्या सर्वांना पाहून कुत्र्यानं त्यांची शेपटी हलवणं चालू केलं. तेव्हा त्या सर्वांनी शेपटी हलवायला सुरुवात केली. राजानं खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी त्या रूममध्ये ठेवल्या होत्या त्या सर्व गोष्टी कुत्रा न भुंकता खाऊ लागला. त्याची पूर्ण रात्र खूपच आनंदामध्ये व्यतीत झाली. सकाळी जेव्हा शिपायांनी दरवाजा उघडला तेव्हा महात्माजींचा कुत्रा रूममधून शेपटी हलवत बाहेर आला. त्या कुत्र्याला पाहून सर्वजण हैराण झाले की शेवटी हा कुत्रा वाचला तरी कसा. तेव्हा राजाने महात्माजींना विचारलं, तुमचा कुत्रा जिवंत कसा राहिला. तेव्हा महात्माजींनी सांगितलं, हे बघा राजन, ज्यांना धर्माचं ज्ञान नसतं, जे ईश्वरासोबत जोडलेले नसतात ना, ज्यांचा कोणीही गुरु नसतो, त्यांच्यामध्ये आपुलकी कमीच असते. त्यांच्यामध्ये माणुसकी नसते. ते ईर्ष्या, क्रोधच, लालच आणि वासनांनी भरलेले असतात. आणि हेच हाल सध्या मनुष्याचे झालेले आहेत. ज्या मनुष्यांना गुरुरूपी मार्गदर्शन मिळतो असे मनुष्य संकटामधून खूप सहजरित्या बाहेर निघतात. आणि जे गुरु, धर्म आणि ईश्वरापासून वंचित राहतात ते मनुष्य या कुत्र्यांप्रमाणे कारण नसताना मरतात. महात्मा म्हणाले, आता मी तुम्हाला कुत्र्याची आणखी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला समजेल की माणूस माणसाला का मारतो, लोक एकमेकांवर का जळतात. असं कोणतं मनुष्य आहे जे कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घेतात. त्याचबरोबर मानव जात ही मिळून मिसळून का राहत नाही हे सुद्धा तुम्हाला या कथेद्वारे समजणार आहे. बघा, हे सर्व त्या महात्माजींनी बघा त्या राजाला सांगितलं. पण इथे प्रश्न उद्भवतो असा की बघा, त्या कुत्र्याला ज्यावेळी टिळा दिसला तर त्या टिळ्याला बघा नमस्कार केला. म्हणजे टिळ्यामध्ये एवढी शक्ती काय आहे. म्हणून बघा, आपण भक्तिमार्ग करून सुद्धा कधी कधी टिळा लावायचा विसरतो. या टिळ्याचं सामर्थ्य, या टिळ्याची ऊर्जा कुत्र्याला समजली पण मनुष्याला समजत नाही. हे या जगाचं खरंच सत्य आहे ना. कुत्र्याला बघा हा टिळा किती ऊर्जावान असतो, किती श्रेष्ठ असतो. जेव्हा टिळा आपण समोरच्याला पाहतो ना तर परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. प्राण्याला समजलं पण मनुष्याला समजत नाही. ही खूप खेदाची गोष्ट आहे. आणि आपण म्हणतो की टिळा लावून काय होतं. बघा, म्हणून प्रत्येक मनुष्यानं मुक्या प्राण्यांकडून शिकायला हवं. की मुक्या प्राण्यांना कळतं टिळ्याचं महत्त्व काय आहे. म्हणून प्रत्येक भक्ताने, प्रत्येक मनुष्याने टिळा लावणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण टिळा लावतो तेव्हा समोरच्याला बघा एक काबीज करण्याची, समोरच्याला आपल्यामध्ये देव आहे पाहण्याची वृत्ती निर्माण होते. आणि त्याच्यामुळं आपलं व्यक्तिमत्व श्रेष्ठ होत असतं. म्हणून प्रत्येक मनुष्याने टिळा लावणं खूप गरजेचं आहे. बघा, आपण पाहत होतो, बघा नेहमी पाहिलं असेल तुम्ही की कुत्री असतात ना, ती नेहमी त्यांच्यातच भांडण करत असतात. व त्यांच्यामध्ये अशी कोणती शत्रुत्व असतं की ज्यामुळे ते सतत भांडण करत असतात. बघा, जर गावातील दुसऱ्या भागातील कुत्रा एका वेगळ्या भागात गेला ना तर मग त्या भागातील कुत्रे त्याच्यावर हल्ला करतात. त्याला मारण्यासाठी, चावण्यासाठी त्याच्यावर धावून जातात. खरं तर असं असायला हवं होतं की जर दुसऱ्या भागातील कुत्रा एखाद्या वेगळ्या भागात गेला तर मग त्या भागातील कुत्रे त्याला अतिथी समजून त्याचा मान सन्मान करतील. परंतु या उलट ते त्यालाच मारण्यासाठी धावतात. असं म्हणतात की कुत्र्यांमध्ये अतिथी सन्मान, आपुलकी या गोष्टी नसतात. नेहमी लक्षात ठेवा, ज्या समाजामध्ये एकता नसते, आपापसात समजूतदारपणा नसेल, एक दुसऱ्याच्या प्रती ईर्षेचा भाव असेल ना, अशा समाजाचा कधीच उद्धार होऊ शकत नाही. मग जो पंथ असो किंवा कोणता धर्म असो,
बघा, आपण कधीही वाईट बोलणं सोडून द्यावं. दुसऱ्याच्या धर्माला सुद्धा बघा, दुसऱ्याच्या पंथाला सुद्धा आपण वाईट बोलू नये. कारण आपण वाईट बोलून दुसरा पंथ वाईट होत नाही, दुसरा धर्म वाईट होत नाही, उलट आपण दोषी ठरवले जातो. म्हणून कोणताही समाज असू द्या, कोणताही धर्म असू द्या, कोणताही पंथ असू द्या, कधीच कोणत्या पंथाला वाईट बोलू नका. कारण या जगामध्ये कोणत्याही परमेश्वराची, कोणत्याही देवाची भक्ती होत असेल ना, तर ते चांगलंच आहे ना. की माझा देवच भारी, तुझा देव हलका, असं बोलून आपणच आपल्या धर्माला, आपणच आपल्या पंथाला कमी लेखत असतो. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. म्हणून इतर धर्मीयांना, इतर पंथांना कमी लेखत जाऊ नका. कारण त्याच्यामध्ये आपल्याला पाप लागत असतं. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. म्हणून दुसऱ्या धर्माला किंवा दुसऱ्या पंथाला कमी लेखून आपला उद्धार कधीच होऊ शकत नाही. कारण ज्याप्रमाणे जंगलामध्ये उभा असलेला एकटा वृक्ष जोरात वादळ आल्यावर सुद्धा खाली पडतो, आणि समूहामध्ये उभा असलेला एखादा वृक्ष असेल ना, तर मोठ्यात मोठ्या वादळांना सुद्धा तोंड द्यायला समर्थ असतो. त्याचप्रमाणे समूहामध्ये राहूनच माणूस प्रगती करू शकतो. तर पुढे समजून घेऊया. या कथेच्या मार्फत एका नगरामध्ये एक सिंबा नावाचा कुत्रा राहत होता. बघा, एकदा त्या नगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला, आणि पाण्याच्या अन्नाच्या अभावामुळं मनुष्यासोबत इतर प्राणी पक्षी बघा ते सुद्धा मरू लागले. आणि हा सिंबा नावाचा कुत्रा बघा त्या दुष्काळाला सहन करू शकत नाही. भुकेने तहानलेने व्याकुळ होऊन तो सुद्धा एका दुसऱ्या प्रदेशामध्ये निघून गेला. तिकडे गेल्यावर त्याला एक असं घर मिळालं ज्याला मालक खूपच श्रीमंत होता, परंतु त्याची पत्नी खूप बेजबाबदार होती. कुत्रा तिथे राहून त्यांच्या पसंतीचे चांगले चांगले पक्वान खात होता. परंतु एक अडचण होती. बघा, जेव्हा पण तो भोजन करून शेजारच्या गल्लीमध्ये जायचा, तेव्हा त्या गल्लीमधील कुत्री बघा ईर्षेच्या भावनेने त्या कुत्र्याचा हल्ला करायचे आणि त्याला वाचवण्यासाठी बघा धावायचे. काही दिवसातच सिंबा नावाचा कुत्रा खूपच जखमी झाला होता. हे सर्व पाहून सिंबाने विचार केला, जीवन ते श्रेष्ठ आहे ज्यामध्ये आपला किंवा आपल्या दुसऱ्याच्या जीवाची हानी होत नाही. मला असं वाटतं आहे की इथे आणखी राहणं योग्य नाही. कारण ज्या ठिकाणी आपली माणसं आपल्यालाच मारत असतात, अशा ठिकाणी सुखाची अपेक्षा आपण कधीही करू शकतो. बघा, कुत्रा विचार करू लागला, यापेक्षा माझ्या नगरीमध्ये चांगलं होतं. जिथे मला जरी एक तुकडा मिळत असला तरी तिथे मी आरामात होतो. असं म्हणतात, आपल्यालाच आपल्या माणसांकडून मिळालेली जखम शत्रूपेक्षाही जास्त त्रास देत असते. जेव्हा एखादा आपल्यालाच माणूस त्रास देतो तेव्हा खूप जास्त दुःखी होतो. बघा, हाच विचार करून तो सिंबा नावाचा कुत्रा होता त्याच्या नगरामध्ये परत आला. तो विचार करू लागला की इकडे दुष्काळ तर आहे, परंतु कोणीही आपल्या जातीतील माणसांना चावण्यासाठी धावत नाही. बघा, सिंबाच्या मित्रांनी त्याला विचारलं, हे सिंबा, तू तर आता परदेशात गेला होतास, तिकडची भाकरी खाऊन आला आहेस. आता आम्हाला सांग की तिकडच्या लोकांचा व्यवहार तुझ्यासोबत कसा होता? ते भोजनामध्ये काय काय खात होतोय? बघा, आपल्या जातीतील कुत्र्यांनी तुझी देखभाल तर केली ना चांगली? बघा, सिंबा म्हणाला, अरे तुम्हाला काय सांगू, जिथून मी आलो आहे ना, तेथील महिला खूपच बेजबाबदार आहेत. नेहमी घराचे दरवाजे उघडेच ठेवतात. कोणालाही भोजन करण्याची संधी मिळते, मी सुद्धा घरात घुसून वेगवेगळ्या पक्वान्नांचा आस्वाद घेतला आहे. सगळं काही व्यवस्थित होतं, परंतु एक गोष्ट मला तिथे काही पटली नाही. तिकडे आपल्याच जातीतील लोक एकमेकांचे खूप मोठे विरोधी आहेत.
ना स्वतः खातात ना दुसऱ्यांना खाऊ देतात, पाहुण्यांसोबत खूप वाईट वर्तणूक करतात. जर अशीच परिस्थिती राहिली ना तर आपल्या जातीतील लोक उपाशी पोटी मरून जातील. बघा, हे कधीच प्रगती करणार नाहीत. बघा, सिंबाचं हे बोलणं ऐकून एक म्हातारा कुत्रा म्हणू लागला, यामध्ये आपल्या कुत्र्यांचा काही दोष नाही. जर मनुष्याने स्वतःला सुधारलं, आपली कुत्र्यांची जात आपोआप सुधारेल. बघा, सिंबा म्हणाला, काका, मनुष्य आणि आपला काय संबंध आहे? मनुष्य तर खूपच चांगले असतात. मनुष्यामुळेच आपल्याला 2 वेळचं अन्न खायला मिळतं. मग यामध्ये मनुष्याचा काय दोष आहे? म्हातारा कुत्रा म्हणाला, बेटा, आपण सर्व मनुष्य योनीनंतर या कुत्र्याच्या योनीमध्ये आलो आहोत. जे लोक मनुष्य असताना मनुष्याचे कोणते कर्म करत नाही ना, धर्मानुसार नियमांचे पालन करत नाही, देव अशा लोकांना कुत्र्यांच्या किंवा कीटकांच्या योनीमध्ये पाठवतो. जे लोक मानव योनीमध्ये जन्म घेऊन पशुसारखे जीवन व्यतीत करतात ना, लोभात स्वार्थामध्ये नेहमी गुरफटलेले असतात, ईर्ष्येने दुसऱ्याच्या आनंदाने जळत असतात, वेळोवेळी सारखी भांडण करत असतात, चांगल्या परिवारामध्ये कलह निर्माण करतात, कुठल्याही गरजवंतांची मदत करत नाही. आपल्या समाजासोबत नेहमी वैर ठेवत असतात, देशात राहूनही दोषद्रोहाचे काम करत असतात, माणसांमध्ये भेदभाव निर्माण करतात, प्रेमाने वागत नाहीत, अतिथींची सेवा करत नाहीत, दुसऱ्याचा अधिकार हिसकावून घेतात, कोणत्याही गोष्टीला वाटून घेत नाही, ना स्वतः नीट खातात ना दुसऱ्याला नीट खाऊ देतात. अशा लक्षणांची लोक असतात ना, त्यांच्या पापानुसार कुत्र्याच्या आणि मांजरीच्या योनीमध्ये जन्म घेत असतात आणि त्यांच्या पूर्वकर्मानुसार विधाता त्यांची प्रवृत्ती ईर्ष्यावाली बनवतो. आणि म्हणूनच आपण एक दुसऱ्यांची ईर्ष्या करतो, आपण एक दुसऱ्यांना सुखी पाहू शकत नाही आणि म्हणूनच आपण आपल्या अतिथींना मारण्यासाठी धावत असतो, त्यांना चावत असतो, कारण त्याने सुद्धा त्याच्या पूर्वजन्मामध्ये दुसऱ्यासोबत जसं तो वागला होता ना, तसंच त्याला कुत्र्याच्या योनीमध्ये भोगावं लागतात. बघा, सिंबा म्हणाला, काका, परंतु खूप कुत्रे आहेत जे सरळ स्वभावाचे असतात, ते कोणासोबतही भांडण करत नाही किंवा कोणाला चावत सुद्धा नाहीत. मग यांचं काय रहस्य आहे? बघा, तेव्हा तो म्हातारा कुत्रा म्हणाला, पुत्रा, असे कुत्रे ते असतात जे त्याच्या पूर्वजन्मामध्ये चुकून अपराध घडल्यामुळं कुत्र्याच्या योनीमध्ये येतात. ते मनुष्य योनीमध्ये तर व्यवस्थित होते, परंतु त्यांच्याकडून चुकून असं कोणता तरी अपराध घडलेला असतो, ज्यामुळं त्यांना कुत्र्याचा जन्म मिळाला. ज्यांनी धर्माचे काम तर केले, परंतु फक्त दुसऱ्यांच्या दृष्टीत सन्मान मिळवण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतः गोड गोड बोलून दुसऱ्यांच्या नजरेत नेहमी चांगला बनण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या मागे ते त्यांच्या विरोधात काट कारस्थान करत असतात. अशा लोकांना बघा, कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. सिंबा पुढे म्हणाला, काका, मला तुमचं म्हणणं अगदी व्यवस्थित समजलं आहे, परंतु ते कुत्र्याचं मोठ्या लोकांच्या घरात राहून त्या परिवाराचं एक सदस्य बनतात, त्याचे लाड प्रेम ते मिळवतात. त्यांनी असं कोणतं चांगलं काम केलं असतं? तेव्हा तो म्हातारा कुत्रा म्हणाला, पुत्रा, ज्यांनी अतिथी सत्कार खूप चांगल्या प्रकारे केला होता, लोकांची मदत सुद्धा केली होती, कोणालाही काहीच त्रास दिला नाही, परंतु देवाचं नामस्मरण कधीच केलं नाही, ज्यांनी फक्त या 4 कामांमध्येच त्यांचं जीवन व्यतीत केलं, भोजन करणं, झोपणं, मुलं जन्माला घालणं, स्वतःची रक्षा करणं. देवाने विचार केला की हे 4 कर्म तर पशुसुद्धा करतो, मग तुला फक्त हे 4च कर्म करायचे आहेत. बघा, तर मग तू पासून बघा झोप आणि म्हणूनच त्यांना
कुत्रा म्हणून श्रीमंतांच्या घरी पाठवलं जातं. बघा, समर्थ इथे सांगत आहेत की ही पूर्ण कथेचं तात्पर्य काय. बघा, मनुष्य हे जीवन व्यतीत करतो. काही मनुष्य प्राणी असतो ना, बघा, आपण कधी विचारलं की बघा कीर्तनाला चल, श्रवणाला चल, कुठे सत्संग देवाचं नामस्मरण चालू असेल ना, तिथे चल, आपण जाऊन येऊ. पण तो बघा मोठ्या अहंकाराने सांगत असतो की मी वाईट कर्म करतच नाही, मग देवाचं नामस्मरण का करू मी. बघा, तो असं म्हणत असतो, मी दुसऱ्याला कधी त्रास देत नाही. बघा, मी माझं काम करतो. बघा, ते काम केल्यानंतर जे काही खायला मिळतं ना, ते मी खातो, झोपतो, आराम करतो, माझंच मी बघतो. मग देवसुद्धा म्हणतो की बघ, हे काम तर ज्याला बोलता येत नाही, ज्याला वाचता येत नाही, ज्याला काही अक्कल नाही, तो सुद्धा करतो. मग कुत्र्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काही फरक आहे का. म्हणून समर्थ सांगत आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये नामस्मरण, देवाची भक्ती करणं किती गरजेचं आहे. जो मनुष्य परमेश्वराची भक्ती करत नाही, या मुखामध्ये नाम घेत नाही, त्याचं जीवन कुत्र्यासारखंच आहे ना. बघा, मुक्या प्राण्यासारखंच आहे ना. मग देवाने तुम्हाला तोंड दिलं, ही वैखरी दिली, ही फक्त खाण्यासाठीच दिली का. बघा, जोपर्यंत या गोष्टीचा आकलन मनुष्याला होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किती कीर्तनं ऐका, कितीही निरूपणं ऐका, कितीही सत्संग ऐका, त्याचा काहीही फायदा होणार नाही. जोपर्यंत आपण स्वतःपासून सुरुवात करत नाही, तोपर्यंत काही फायदा आहे का. मनुष्य हे जीवन व्यतीत करतो. मनुष्य दर वेळेला वेगवेगळ्या संकटांमधून बाहेर निघतो, पण त्याला एक वेळसुद्धा समजत नाही की आपल्या जीवनावर जेव्हा संकट निर्माण होतं आणि त्या संकटामधून आपण निघतो ना, कोणती तरी एक ऊर्जा आहे. तू देवाला मान किंवा नको मानू, पण कोणती तरी अशी एक ऊर्जा आहे की आपल्याला संकटामधून बाहेर काढण्याचं काम ती करत असते. बघा, परमेश्वर या मनुष्याला दर वेळेला बघा प्रचिती आणण्याचा प्रयत्न करत असतो, दर वेळेला अनुभव आणण्याचा प्रयत्न करत असतो. पण मनुष्य स्वतःच्या अहंकारामुळे, स्वतःच्या मीपणामुळे दुसऱ्याचं कधीच म्हणणं ऐकत नाही. तो स्वतःच्या धुंदीत जीवन जगायला बघतो, आणि जेव्हा हे स्वतःच्या धुंदीमध्ये जीवन जगायला बघतो ना, तेव्हा त्याला देवाची कधीच आठवण येत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, म्हणून आपली संगत असते, कधीही संगत संतांची करा. कारण इतर आपल्याला आयुष्यामध्ये असंत भेटणारे भरपूर भेटतील, पण संत जर तुमच्या जीवनामध्ये भेटला ना, तुम्हाला धनाची सुद्धा कमतरता होणार नाही. आणि या जीवनाचं सार काय आहे ते तुम्हाला एक क्षणात कळून जाईल. बघा, ज्याप्रमाणे रामायणाचे कवी बघा, वाल्मिकी ज्यांनी रामायण लिहिलं, आणि बघा नारद मुनींनी, जेव्हा नारद मुनी आणि वाल्मिकींची भेट झाली, बघा जेव्हा वाल्मिकींच्या जीवनामध्ये काही क्षणापुरतं संत आले आणि त्यांनी समजवलं की हे तू करत आहेस ना, एवढे पाप कर्म करत आहेस, या पापाचा वाटेकरी कोण. बघा, तेव्हा तो वाल्या म्हणू लागला की या पापाचा वाटेकरी बघा माझी मुलं आहेत, माझी बायको आहे. मग नारद मुनींनी त्याला सांगितलं ना की जर या पापाचे वाटेकरी तुझी बायको आहे, तर मग एकदा तू विचारून ये की खरंच मी तुमच्यासाठी हे सर्व करतो. मग तेव्हा तो वाल्या होता, तेव्हा बायकोला विचारायला गेला की या पापाचा वाटेकरी कोण. तेव्हा ती बायको म्हणाली ना की तुम्ही हे सर्व करता, मी कशी वाटेकरी होऊ. तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि संतांच्या एका शब्दाने वाल्याचा वाल्मिकी झाला ना. तसंच आपलं जीवन आहे. एवढे क्रूर कर्म करूनसुद्धा तो वाल्याचा वाल्मिकी झाला. पण तो का झाला. कारण जेव्हा जीवनामध्ये संत येतात ना, तुम्ही कितीही पाप कर्म केलेले असू द्या, तुमचं बघा सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहत नाही.
पण मनुष्य जो परत अहंकार सोडत नाही तेव्हाच हे सर्व होईल ना. पण कधी अहंकार सोडेल? जेव्हा मनुष्य भक्ती मार्गामध्ये येईल, भक्ती मार्गामध्ये लीन होईल. या सर्व गोष्टी करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करेल, मीपणा सोडून देईल, अहंकार सोडून देईल. त्या सर्व गोष्टी आपोआप घडू लागतील. म्हणून संत जीवनामध्ये जर आले तर त्यांना जाऊन देऊ नका. कारण जेव्हा संत जीवनामध्ये येतात ना तेव्हा माणसाच्या जीवनाची भरभराटच होते. त्याला कळीकाळाचं भय राहत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला योग्य भक्ती मिळालेली आहे, योग्य संत मिळालेले आहेत, योग्य सर्व काही मिळालेले आहेत. आणि ही समर्थांची वाणी, सद्गुरूंचे हे चरण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा या जीवनाचं सार खरं आहे ना. हे खरंच आपले धन्य आहोत, आपण या भक्ती मार्गामध्ये आहोत. नाहीतर आजचं हे जीवन तुम्ही जर पाहायला गेलं ना तर समाजामध्ये किती क्रूरपणा चालू आहे. कुठे भक्ती राहिली आहे का? मनुष्य माणसाला मारू पाहत आहे. बघा, एक मनुष्य असतो ना तो दुसऱ्या मनुष्याला दुःखी करत आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या सर्व कुटुंबाने बघा एकत्र कुटुंबाने भक्तिमार्ग करायला हवा. तेव्हा आपलं सर्व कुटुंब एकाच भक्ती मार्गामध्ये जेव्हा जाईल तेव्हा कळीकाळाचे भय सुद्धा राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख निर्माण होईल ना, तुम्हाला कसलीही चिंता राहणार नाही. सर्व काही व्यवस्थित होईल, समर्थांची कृपा होईल आणि सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. म्हणून एकमेकाला प्रेम द्या. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत या भक्तीचा बघा जेवढा आस्वाद घेता येईल तेवढा घ्या. जगामध्ये प्रेम निर्माण करा. माणसातच देव आहे आणि त्याच्यातच पाहिला पाहिजे असं मनोमन निश्चय करा की प्राणी मात्रामध्ये देव आहे आणि त्या देवाला मी जागृत केल्याशिवाय राहणार नाही. कारण जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण हे नाम आपण घेत नाही तोपर्यंत हा माणसातला देव निर्माण होणार नाही. परमेश्वराने आपल्याला जे हात दिले आहेत ना ते बघा, परमेश्वराची टाळी वाजवा, परमेश्वराचं नामस्मरण करा. या हातांनी जेवढं परमेश्वराची भक्ती करता येईल तेवढी करा. हे दोन्ही हात जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा बघा आपण नमस्कार निर्माण होतो. हे दोन डोळे दिले आहेत, त्या डोळ्यांनी परमेश्वराबद्दल चांगले बघा. बघा, वाईट विचार करू नका. बघा, हे कान दिलेले आहेत, या कानांमध्ये परमेश्वराचं नामस्मरण ऐकू यायला हवं. अवगुणांपासून या कानांना दूर ठेवा. बघा, ही वैखरी दिलेली आहे, हे तोंड दिलेलं आहे. या वैखरीमध्ये सद्गुण विचार निर्माण करा जेणेकरून समोरच्यानेही बोलावं, काय या माणसाची वैखरी आहे. जणू काही परमेश्वराचं अस्तित्व याला पाहिल्यानंतर निर्माण होतं. बघा, हे सर्व काही आपण या कलियुगामध्ये आलो आहोत ना, या मृत्यू लोकामध्ये आलो आहोत ना. तर या मृत्यू लोकामध्ये बघा जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा आपल्याला सर्वांना स्वर्ग लहरीकडे जायचं आहे, स्वर्ग सुखाकडे जायचं आहे. कारण नरकात जाण्याची संख्या भरपूर आहे, पण आपल्याला नरकात जायचं नाही. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की खरा प्रवास आहे ना मृत्यूनंतर चालू होणार आहे. पण त्या प्रवासाचं बघा कसा चालू होईल, कसा असणार आहे ते आत्ताचा हा कलियुग ठरवणार आहे. म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत या कलियुगामध्ये जेवढं पुण्य करता येईल तेवढं करून घ्या. म्हणून शेवटचा दिवस गोड करा तरच गोड होईल. जय जय रघुवीर समर्थ.